चला काय काय बघितलं आपण. पहिले तर मी फॉर्म्युले शिकवले ट्रिग्नोमेट्री मध्ये, नंतर आपण काय शिकलो त्याचे रेडियन टू डिग्री, डिग्रीचा रेडियन. आता आपण बघणार आहोत क्वाड्रंट. क्वाड्रंट जे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, पण ते मला पण सांगणं गरजेचं आहे. चल हा क्वाड्रंट आहे. या क्वाड्रंट मध्ये याला आपण फर्स्ट क्वाड्रंट म्हणतो, याला सेकंड क्वाड्रंट म्हणतो, याला थर्ड क्वाड्रंट म्हणतो आणि याला फोर्थ क्वाड्रंट म्हणतो. बरोबर की नाही? हे माहिती प्रत्येकाला. आता याच्यामध्ये हे पण शिकले तुम्ही, इथं ऑल, इथं साइन, इथं टॅन आणि इथं कॉस. म्हणजेच इथं सगळे सगळे फंक्शन कसे होतील पॉझिटिव्ह. इथं फक्त कोणता पॉझिटिव्ह? साइन पॉझिटिव्ह. इथं कोणता? टॅन पॉझिटिव्ह. आणि इथं कोणता? कॉस पॉझिटिव्ह. हे माहिती प्रत्येकाला. याच्यामध्ये आपण फक्त क्वाड्रंट क्वाड्रंट सोबत खेळत राहणार आहे. चल आता मी कसं जाणार आहे? मी जाणार आहे ऑलवेज क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज? अँटी क्लॉकवाईज जाणार. कसं जाणार आहे मी? अँटी क्लॉकवाईज जाणार आहे. काय डाऊट आहे? अँटी क्लॉकवाईज पहिली कंडिशन आहे. अँटी क्लॉकवाईज म्हणजे मला कसं जायचंय? अशा प्रकारे जायचंय. क्लिअर आहे? मला कसं जायचंय? इथून सुरू केलं तर असं जाणार आहे. अँटी क्लॉकवाईज जाणार आहे. क्लिअर इथपर्यंत? काय डाऊट आहे? जर मी रिटर्न फिरत असेल तर मी काय करेन? मायनस घेईन. काय येईल? रिटर्न फिरत म्हणजे असा गेला परत रिटर्न फिरला मायनस घेणार. फॉरवर्ड गेला तर काय घेईन मी? पॉझिटिव्ह. म्हणजे इथं गेला परत पुढेच गेला मग काय घेणार? प्लस घेणार. मायनस कधी घ्यायचा? जेव्हा तो रिटर्न मारतो. जेव्हा पॉझिटिव्ह कधी घ्यायचा आहे तुम्हाला? जेव्हा तो फॉरवर्डला शिफ्ट होतो. अजून माझा असं 90 डिग्री अँड 270 डिग्री याला काय करेल? तो साइन काय करे? चेंज करे. फंक्शन चेंज करे. साइन म्हणतात, फंक्शन म्हणतात. फंक्शन चेंज करेल तो. काय चेंज करेल तो? फंक्शन चेंज करेल. फंक्शन चेंज करेल म्हणजे काय? साइनचं कॉस करेल, कॉसचं साइन करेल, टॅनचं कॉट करेल. बस एवढं मला लॉजिक माहितीच ना गरजेचं. 90 आणि 270च्या केसमध्येच मला गरजेचं आहे, अदरवाईज मला कोणत्या गरजेचे नाही. अजून दुसरं, हे जे काय लिहिलंय साइन, ऑल, टॅन, कॉस याच्यामध्ये पण एक स्टार मार्कचं क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की जो फंक्शन चेंज करणार आहे, जो फंक्शन चेंज करणार आहे तो चेंज करणार आहे त्याचा आउटपुट पॉझिटिव्ह असतो. त्याचा आउटपुट पॉझिटिव्ह घ्यायचा. त्याचा आउटपुट पॉझिटिव्ह घ्यायचा. म्हणजेच काय? मी जर म्हटलं साइन 90 प्लस थिटा आहे, याचा आउटपुट काय म्हणणार आहे? साइन 90 आहे तर ऑब्व्हियसली फंक्शन काय करेल? चेंज करेल. तर मला माहित झालं साइनचं काय झालंय? कॉस थिटा झालेलं आहे. पण साइन होता ज्याचं फंक्शन चेंज केलं. कोणाचं फंक्शन केलं? साइनचं फंक्शन चेंज केलेलं आहे. आणि तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतोय? पहिल्या क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट मध्ये येतोय. तर साइन इथं असल्यामुळे तो पॉझिटिव्ह बनलाय. इकडचा साइन असल्यामुळे नाही बनणार. कोणत्या? ज्याला मी चेंज करतोय तो. जो फंक्शन चेंज करणार त्याचा आउटपुट पॉझिटिव्ह घ्यायचा आहे. जे काय आपण लिहिले ना ऑल, साइन, टॅन, कॉस, हा काय प्रकार आहे? हा प्रकार आहे की ज्याचा आपण फंक्शन काय करणार आहे? चेंज करणार आहे तो पाहिजे ना आपल्याला. म्हणजे इथं कोण पाहिजे? टॅन पाहिजे. टॅन समथिंग, कॉस समथिंग, साइन समथिंग. कळालं का? चला आता पहिल्या क्वाड्रंटसाठी आपण विचार करतोय. आता कोणासाठी? पहिल्या क्वाड्रंट मध्ये विचार करतोय. चल पहिल्या क्वाड्रंट मध्ये कधी कधी पॉसिबल आहे पहिल्या क्वाड्रंट मध्ये. पहिल्या क्वाड्रंट मध्ये हा असा गेला, हा रिटर्न परत आला, असा गेला. किती परत गेलाय? 90 पर्यंत गेला आणि परत रिटर्न आलाय. म्हणजे कोणता फंक्शन झाला? 90 मायनस थिटा. बरोबर की नाही? काय झालं? तो 90 मायनस थिटा. रिटर्न केला म्हणून काय? मायनस आहे. पुढे गेला असं काय घेतलं असं? प्लस. कोणत्या क्वाड्रंट मध्ये आलेला आहे? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. सगळे पॉझिटिव्ह. कोणता विचार करायची गरज नाही. आपण त्या गोष्टीसाठी चालू, तुमच्या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये चालू आहे. फर्स्ट क्वाड्रंट साठी. चल मग मी काय म्हटलं? साइन किती? 90 मायनस थिटा, कॉस 90 मायनस थिटा, टॅन 90 मायनस थिटा. ऑब्विसली साइन मध्ये काय आलं? 90 आलेला आहे. काय आलाय? 90 आलाय. 90 आला असं फंक्शन काय करेल? चेंज करणार आहे. साइनचं काय होऊन जाईल मग? कॉस थिटा बनेल. कॉसचं काय बनेल? साइन थिटा बनणार आहे. टॅनचं काय बनेल? कॉट थिटा. आणि पहिल्याच क्वाड्रंट मध्ये असल्यामुळे सगळे काय होतील? पॉझिटिव्ह. याच्यामध्ये काही चेंज नाही. काय डाऊट आहे? पहिला रूल कळाला पहिल्या क्वाड्रंटचा. आता आपण चाललोय सेकंड क्वाड्रंट मध्ये. सेकंड क्वाड्रंट मध्ये
सेकंड क्वाड्रंट मध्ये जायचं म्हटलं तर मी काय केलं, इथपर्यंत पोहोचलो म्हणजे काय 90 झालं, फॉरवर्ड गेला म्हणून कोणासाठी आलतो 90 प्लस थिटा. एक पॉसिबिलिटी आहे. दुसरी काय पॉसिबिलिटी आहे सेकंड क्वाड्रंट साठी? कोणती पॉसिबिलिटी आहे? हा भाऊ इथं आला 180 झाला परत रिटर्न फिरला म्हणजेच काय झाला 180 मायनस थिटा. कोणत्या क्वाड्रंट साठी चालू आहे आपली चर्चा? कोणत्या क्वाड्रंट साठी चालू आहे? सेकंड क्वाड्रंट साठी चालू. ठीक आहे, कोणासाठी चालू तुमचा? सेकंड क्वाड्रंट साठी. ठीक आहे, सेकंड क्वाड्रंट साठी. आणि ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे फक्त कोण पॉझिटिव्ह आहे? साइन पॉझिटिव्ह. बरोबर नाही? इथं कोण पॉझिटिव्ह? फक्त साइन पॉझिटिव्ह. मग काय लिहिणार तुम्ही? साइन काय 90 प्लस थीटा कॉस 90 प्लस थीटा टॅन 90 प्लस थीटा. ऑब्विसली साइन 90 आलेला आहे म्हणजे साइन काय करेल? तो चेंज करेल. साइनचं काय करून घेईल? कॉस थीटा करेल. कॉसचं काय करेल? साइन थीटा करेल. टॅनचं काय करेल? कॉट थीटा करणार आहे. आणि कोणत्या क्वाड्रंट मध्ये आलेला आहे? सेकंड क्वाड्रंट मध्ये. म्हणजे याचाच पॉझिटिव्ह राहणार, बाकी सगळ्यांचं निगेटिव्ह बनणार आहे. म्हणजे हा पॉझिटिव्ह झाला, या दोघांचं काय झालं मग? निगेटिव्ह झालं. ठीक आहे, नेक्स्ट यासाठी आलो. याच्यामध्ये 180 आलेलं आहे मग काय लिहिणार तुम्ही? साइन 180 मायनस थिटा कॉस 180 मायनस थिटा टॅन 180 मायनस थिटा. 180 तर फंक्शन चेंज करणार आहे का? नाही, साइनचं साइनच राहणार आहे. म्हणजे काय झाला? साइन थिटा झाला, हा काय झाला? कॉस थिटा झाला, हा काय झाला तुमचा? टॅन थिटा झाला. पण फंक्शन कोणाचं चेंज करणार? तो पहिल्या क्वाड्रंट मध्ये का सेकंड क्वाड्रंट मध्ये? सेकंड क्वाड्रंट मध्ये. म्हणजे हा वाला हाच फक्त काय राहील? पॉझिटिव्ह राहील, बाकी सगळे काय होतील? निगेटिव्ह. म्हणजे हा प्लस झाला आणि हा काय झाला तुमचा? मायनस मायनस झाला. काय डाऊट आहे? हा काय बघितला आपण? सेकंड क्वाड्रंट. आता कोणत्या क्वाड्रंट साठी विचार करणार आपण? थर्ड क्वाड्रंट साठी. थर्ड क्वाड्रंट जर मी म्हटलं तर हा असा जाणार आहे, असं पॉसिबल परत रिटर्न येऊ शकतो. म्हणजे किती झालं? 270 मायनस थिटा. बरोबर की नाही? 270 मायनस थिटा. आणि याच्यामध्ये काय होईल? हा 180 ला गेला आणि त्याच्यानंतर हा पुढच्या गेला म्हणजे काय झाला? 180 प्लस थिटा. काय डाऊट आहे? तो 270 मायनस थिटा आणि तिकडे काय झाला? 180 प्लस थिटा. फॉरवर्ड गेला तर प्लस, बॅकवर्ड गेला तर मायनस. काय तुमचं मग? साइन किती? 270 मायनस थिटा कॉस 270 मायनस थिटा टॅन 270 मायनस थिटा. तर माहितीये 270 आला, फंक्शन चेंज करणार. कॉस साइनचं काउंट जाईल कॉस थिटा आणि कॉसचं काउंट जाईल साइन थिटा आणि हा काउंट जाईल टॅन कॉट. हा काय बनला माझा? कॉट थिटा. कोणत्या क्वाड्रंट मध्ये घुसलेला आहे? थर्ड क्वाड्रंट. म्हणजे याच्यामध्ये कोण पॉझिटिव्ह? फक्त टॅन पॉझिटिव्ह. कोण पॉझिटिव्ह? फक्त टॅन पॉझिटिव्ह. म्हणजे हा वाला फक्त काय राहील? पॉझिटिव्ह राहणार आहे, बाकी सगळे काय होतील? निगेटिव्ह होतील. क्लिअर आहे? चल आता काय लिहिणार तुम्ही? साइन काय लिहिणार? 180 प्लस थिटा कॉस 180 प्लस थिटा टॅन 180 प्लस थिटा. आता 180 आल्यामुळे फंक्शन चेंज करेल का? नाही चेंज करणार. म्हणजेच काय करणार? साइनचं साइनच राहणार आहे. साइन थिटा कॉस थिटा आणि काय तुमचा? टॅन थिटा. कोणता फंक्शन आहे? टॅन वाला. म्हणजे हा वाला फक्त पॉझिटिव्ह राहणार, म्हणजे हे बाकी सगळे काय होतील? निगेटिव्ह. काय डाऊट आहे? कोणता क्वाड्रंट झाला आपला? आता थर्ड क्वाड्रंट कम्प्लीट केला. आता कोणता क्वाड्रंट आहे? फोर्थ क्वाड्रंट. दोन गोष्टी, इथून इथं गेला आणि मग इथं आला म्हणजे किती झाला तुमचा? 270 प्लस थिटा बनला. इथून असा आला, इथपर्यंत पोहोचला, परत रिटर्न फिरला म्हणजे किती? 360 मायनस थिटा. कोणत्या क्वाड्रंट मध्ये गेलाय तो? फोर्थ क्वाड्रंट मध्ये गेला. म्हणजे याच्यात काय बघता? कॉस पॉझिटिव्ह. तिथं कोण पॉझिटिव्ह बघता? कॉस पॉझिटिव्ह.
काय लिहिणार साइन 270 प्लस थीटा कॉस 270 प्लस थीटा टॅन 270 प्लस थीटा 270 आल्यामुळे फंक्शन चेंज करणार फंक्शन तो काय करणार चेंज करणार साइनचं काउन जाईल कॉस थीटा कॉसचं काउन जाईल साइन थीटा कॉट टॅनचं काउन जाईल कॉट थीटा चला कोणाचं चेंज करणार तो फक्त कॉस वाल्याचं म्हणजे हाच फक्त राहील पॉझिटिव्ह दोन्ही काय होतील निगेटिव्ह ठीक आहे चल इथं काय लिहिणार साइन किती 360 मायनस थीटा कॉस 360 मायनस थीटा टॅन 360 मायनस थीटा 360 आल्यामुळे फंक्शन चेंज करेल का नाही म्हणजे साइनचं काय जाईल साइन लाईन साइन थीटा कॉस थीटा आणि मग काय टॅन थीटा कोणाबद्दल चर्चा फक्त कोणाबद्दल चर्चा कॉस बद्दल आहे तोच कारण पॉझिटिव्ह बाकी दोघं काय होते निगेटिव्ह काय डाऊट आहे समजलं बेसिक रूल आहे क्वाड्रंट वाले किती मिनिटं झाले व्हिडिओ 11 मिनिटं ओके म्हणजे क्वेश्चन होते आता एक लास्ट आहे याच्यामध्ये काय जर 2n पाय और n इंटू 360 डिग्री हे काय रेडियन तर ऍज इट इज राहील पहिल्यासारखं जाईल 0 डिग्री सारखंच काम करेल फिल बिहेव लाईक अ 0 डिग्री जे 0 डिग्री देणार ते सगळे तो देणार जसं की मी म्हंटल साइन 0 किती 0 आहे कॉस 0 किती आहे 1 आहे टॅन 0 किती आहे लॉजिक क्लिअर आहे सिमिलरली मग मला म्हणायचं असं म्हणायचं साइन किती 360 किती 0 कॉस 360 0 सॉरी 1 आणि टॅन 360 किती होणार आहे 0 मी असं म्हटलं साइन 720 कॉस 720 टॅन 720 किती 0 1 720 माहिती ना 720 म्हणजे काय 720 720 कोणाचे डबल आहे 360 चा ना 360 चे डबल 2n पाय गेला ना आपण त्याचा डबल असं म्हणू शकतो साइन 3600 कॉस 3600 टॅन 3600 किती होणार आहे 0 1 काय डाऊट आहे समजलं चला या सर्वांचा यूज केस काय होणार आहे आपल्यासाठी याचा आपल्यासाठी यूज केस काय जसं आता आपण म्हटलं मी जर म्हटलं साइन किती 270 आपल्याला माहिती आहे 270 व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला पण आपल्याला आता तसं नाही करायचं आपल्याला काय करायचंय ब्रेकआउट सोबत खेळायचंय साइन 270 काय साइन 270 म्हणजे काय म्हणा तुम्ही साइन किती पटकन सॉरी साइन 270 काय क्वेश्चन बनायचं मला साइन 120 घेऊया साइन काय 120 साइन 120 म्हणजे काय साइन किती रे 90 प्लस 30 साइन 90 प्लस 30 साइन 90 प्लस 30 जर म्हणत असेल दिसतंय ना दिसतंय का साइन 90 प्लस 30 90 आला म्हणजे फंक्शन काय करेल चेंज करेल म्हणजे काय झालं कॉस 30 कॉस 30 ची व्हॅल्यू किती √3/2 या पद्धतीने आपल्याला करायचं ठीक आहे सिमिलरली याला मी असं म्हणू शकतो ना साइन 120 ला मी असं पण फील केलं तर काय अडचण आहे साइन 180 मायनस काय 60 असं पण म्हणू शकतो ना साइन 180 मायनस 60 पण म्हणू शकतो मग साइन 180 मायनस 60 म्हटलं तर साइन फंक्शन चेंज करेल का साइन फंक्शन चेंज करणार नाही साइनचा साइनच राहिला आणि काय झाला 60 म्हणजे किती झाला साइन 60 म्हणजे किती √3/2 म्हणजे तुम्हाला याच्यातून काय कळतं की कोणत्या क्वाड्रंट मध्ये कसं जा जर फंक्शन जर तुम्ही सेम ठेवत असाल तर व्हॅल्यू कशी भेटेल पाहिजे सेमच भेटेल पाहिजे जसं की अजून मी असं म्हटलं कॉस आहे कॉस किती 150 कॉस किती 150 चलो कॉस 150 म्हटलं किती आहे कॉस 90 प्लस 60 किंवा कॉस किती 180 मायनस 30 बरोबर की नाही आता 90 आलाय 90 म्हणजे काय फंक्शन काय करेल चेंज करेल फंक्शन काय करेल चेंज करेल म्हणजे काय झालं साइन 60 झालं बरोबर की नाही साइन 60 झालं कोणत्या क्वाड्रंट मध्ये गेलाय सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस वाला म्हणजे काय करेल मायनस मारेल ना
साईन पॉझिटिव्ह फक्त साईन कन्वर्ट करणार पॉझिटिव्ह आहे, इथं कॉस कन्वर्ट करतोय तर काय करेल तो निगेटिव्ह देणार आहे. म्हणजे काय तर मायनस साईन 60. मायनस साईन 60 म्हटलं काय -√3/. सिमिलरली इथं काय करणार आहे कॉस आहे 180 फंक्शन चेंज करेल का नाही. म्हणजे काय म्हणता तुम्ही कॉस काय झाला 30 पण कोणत्या क्वाड्रंट मध्ये गेलेला आहे सेकंड क्वाड्रंट. म्हणजे काय देणार तो निगेटिव्ह देणार आहे. म्हणजे इथं काय झालं मायनस म्हणजे किती झालं -√3/2. काय डाऊट आहे. सिमिलरली मी असं म्हटलं असतं टॅन किती 135 टॅन 135 आणि टॅन 135. काय लिहिता तुम्हाला साईन सॉरी टॅन आहे काय घेतलं आपण टॅन घेतलाय ना. टॅन किती 90 + 45 असं म्हणू शकतो किंवा टॅन 180 - 45 असं आपण म्हणू शकतो. मग काय होणार आहे 90 टॅन आहे 90 म्हणजे फंक्शन काय करेल चेंज करेल. मग काय जाईल कॉट किती 45 आणि हा काय जाईल 180 मध्ये चेंज करायला का तो नाही. म्हणजे किती टॅन 45 म्हटलं तर किती येणार आहे 1. आणि कोणत्या क्वाड्रंट मध्ये तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये 180 - 45 ना. म्हणजे तो परत सेकंड क्वाड्रंट मध्ये म्हणजे फक्त साईन वाला आहे. म्हणजे हा काऊन जाईल मायनस चालेल. हा का चालेल मायनस. हा पण काऊन जाईल मायनस. म्हणजे हा पण किती वेळा -1 समजलं. म्हणजे मी सेम गोष्टीला काय करू शकतो एकतर मी त्यालाच प्लस मध्ये पण घेऊ शकतो आणि त्याला काय करू शकतो रिव्हर्स मध्ये पण घेऊ शकतो. 180 + θ करू शकतो किंवा 180 - θ किंवा 90 + θ करू शकतो किंवा 180 - θ त्याला करू शकतो. दोघांचा आन्सर कसं भेटणार मला सेमच भेटणार. काय डाऊट याच्यामध्ये समजलंय ठीक आहे.